नमस्कार सर्वांना. आपण जो धडा बघणार आहे आज तो आहे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण जे आहे, गुरुत्वाकर्षण बल जे आहे हे एक वैश्विक बल आहे आणि ते केवळ पृथ्वीवरील दोन कोणत्या वस्तू त्यांच्यासाठीच लागू पडत नाही. तो कोणत्याही दोन खगोलीय वस्तू देखील असतील त्यांच्यामध्ये देखील हे गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होते. हे आपल्याला 9वीमध्ये माहितीच होतं. गुरुत्वाकर्षण म्हटलं तर प्रथम आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आयझॅक न्यूटन हे येतं, ज्यांची प्रचलित कथा आपल्याला माहिती आहे की ते सफरचंदच्या झाडाखाली बसले होते. सफरचंदवरून खाली पडला, त्यांच्या डोक्यावर पडला आणि त्यांना प्रश्न पडला की सफरचंद हा खालीच का पडला, वर का नाही गेला. आणि त्या प्रश्नावरून गुरुत्वाकर्षणचा शोध लागला पुढं भविष्यात. त्यांनी हे देखील विचार केला की सफरचंद वेगवेगळ्या फांदीवर वेगवेगळ्या उंचीवर आहे, तर त्यांच्यावर देखील गुरुत्वाकर्षण तेवढेच असेल का. त्यांनी पुढे जाऊन हे देखील विचार केला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करते व हे जे आकर्षण बल आहे पृथ्वीच्या केंद्राकडे असते. झाडावरील सफरचंद जे आहे पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा आहे, ह्याला क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून ते क्षितिज लंब दिशेने खाली पडते. तुम्हाला आकृतीत दिसतंय. न्यूटनने विचार केला की हे जे बल आहे वेगवेगळ्या उंचीवर असलेले सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदापेक्षा देखील वर असलेले किंवा जास्त उंचीवर असलेले, पृथ्वीपासून खूप दूरवर असलेले जसे चंद्र आहेत किंवा इतर ग्रह आहेत, सूर्य आहे, काय ह्यांच्यावर देखील हे बल प्रयुक्त होते का. त्याच्यावरून त्यांनी पुढील शोध लावलेले होते. एक वर्तुळाकार गती काय आहे हे बघू आपण पहिले. आणि अभिकेंद्री बल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे अभिकेंद्री बल, आणि वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन. जी गती वर्तुळाकार असते त्यास सर्क्युलर मोशन असे म्हणतात. स्पष्ट करण्यासाठी काय एक उदाहरण दिले. एक दोरी घ्या, त्याच्या टोकाला दगड बांधा आणि ते आपण गोल 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 फिरवायचं. त्यावरून आपल्याला असं कळन की दोरीचे दुसरे टोक जे आहे, तुम्हाला आकृतीमध्ये दिसतंय की ते वर्तुळाकार गतीत फिरत असणार आहे. तर त्या दगड जो आहे त्या दगडावर तुम्ही काही बल प्रयुक्त करीत आहात. जोपर्यंत आपण त्या दोरीला धरून ठेवले आहे तोपर्यंत तो दगड आपल्याकडे म्हणजेच वर्तुळाच्या केंद्राकडे खेचला जातो. जेव्हा आपण ती दोरी गोल गोल फिरणं आपण जे फिरवतोय दोरी ती जर आपण थांबवली तर दगड आपल्याकडं आकर्षित होईल, खेचला जाईल, केंद्राकडे खेचला जातो. अर्थात दगडावर कक्षेच्या दिशेने प्रयुक्त बल असते. आपण दोरी जर सोडली तर दगड जो आहे आपण ते लावलेले बल संतुष्टात येते. आता हे आकृतीमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते गोल म्हणजे वर्तुळाकार गती आहे आणि ते ब्लॅक डॉट्स जे दिसतात ते दगड आहे. तर दगड जेव्हा तुम्ही ती दोरी सोडून द्याल त्यावेळेस ती कोणत्या दिशेत जाईल, तर ते लाल बाण दिसतात तर ते स्पर्शिका आहे. वर्तुळाला काय ती स्पर्शिका, तर लंब स्पर्शिकेच्या दिशेने ते फेकलं जाईल. ठीक आहे. त्या क्षणी वर्तुळावरील दगडाच्या स्थानाशी असणारी जी स्पर्शिका आहे त्या दिशेने दगड फेकला जातो, कारण त्या क्षणी ती त्यांच्या वेगाची दिशा असते. यापूर्वी आपण अशा बऱ्याच कृत्या मागच्या इयत्तेत केलेल्या आहे. महत्त्वाची व्याख्या बघा खाली येते. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. म्हणजे उदाहरण समजा आता सूर्यमालामध्ये सूर्य केंद्रस्थानी आहे आणि त्याच्या भोवती कक्षेमध्ये
ग्रह फिरत असतात. तर वर्तुळाकार कक्षेत फिरणारे कोणती वस्तू म्हणजे ग्रह समजा, तर ती वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त करते. ती देखील एक बल प्रयुक्त करते. तो ग्रह देखील एक बल प्रयुक्त करतो. हा जो बल आहे, हे जे बल आहे, यास अभिकेंद्री बल, सेंट्रीपिटल फोर्स असे म्हणतात. म्हणजेच काय की या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. म्हणजेच केंद्रस्थानी सूर्य आणि त्याच्या भोवती फिरतात कक्षेमध्ये ग्रह. तर ह्या बलामुळे, अभिकेंद्री बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते. वस्तू म्हणजे समजा तो ग्रह आहे, तर ग्रह जो आहे त्याला प्रवृत्ती भेटते की तो सूर्याकडे जाईल, पण असं होत नाही. ते कक्षेमध्ये फिरत असतात अभिकेंद्री बलामुळे. ठीक आहे. आता ह्याच्यापुढे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मग आता केपलर दाखवतो मी तुम्हाला. केपलरचे नियम हे बघा. प्राचीन कालापासून मानव ग्रहांच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. गॅलिलिओ त्यांच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात असे. गॅलिलिओनी कोणता शोध लावला होता? दुर्बिणीचा शोध लावला होता. परंतु त्यांच्या अगोदर फक्त डोळ्यानेच ही निरीक्षणे केली जायची. 16व्या शतकापर्यंत ग्रहांची स्थिती व गतिविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली होती. योहानस केपलर नामक हे जे शास्त्रज्ञ आहेत, यांनी सर्व माहिती अभ्यासली. त्यांना असे आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत आणि ह्याच्यावरूनच त्यांनी 3 नियम मांडले. यालाच आपण म्हणतो केपलरचे 3 नियम, जे खाली दिलेले आहे. हे समजून सांगण्यासाठी त्यांनी सांगितलेले की तुम्ही एक शंकू घ्या. हा जो दाखवला तुम्हाला दिसतोय का? हा शंकू दिसतोय. ह्या शंकूला तिरप छेदा तुम्ही त्याला एका प्रतलात. ते कट केलेलं आहे बघा, खाली आणि वर. खाली ते आडवं कट केलेलं आहे. म्हणजे काय की शंकूला एका प्रतलाने, एका प्रतल म्हणजे काय? प्लेन. तिरके छेदले असता तयार होणारी आकृती यालाच प्रतलीय लंबवृत्त असे म्हणतात. तर इथं 2 नाभीय बिंदू आपल्याला भेटतात, F1 आणि F2. दिसते का तुम्हाला? ते कट केल्यानंतर तुम्हाला 2 बिंदू भेटतील, एक F1 आणि F2. आणि हे जे ABC कॉर्नरला दिसतात तुम्हाला, हे समजा ते ग्रह आहेत. तर ह्यांना जोडणाऱ्या ज्या रेषा आहेत, जसं उजव्या बाजूला तुम्हाला दिसतं AF2, AF1, नंतर BF1, BF2, मग खाली CF1, CF2. ह्या सर्वांचं हे सगळे एक समान असतात. दिसले का? बघा खाली लिहिले AF1 अधिक AF2 बरोबर BF1 अधिक BF2 बरोबर CF1 अधिक CF2. तर अशा दिशेने या इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये हे ग्रह सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. केपलरचा पहिला नियम काय सांगतो? केपलरचा पहिला नियम काय सांगतो? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. सूर्य एका फोकसवर आहे. सूर्य एका फोकसवर आहे आणि त्याच्या भोवती हे सगळे ग्रह फिरत आहेत, आपल्याला दिसतात ABCDEF. केपलरला हे देखील सांगायचं आहे की ही जी क्षेत्रफळं आहेत, म्हणजे ब्लूमध्ये जी दाखवलेली आहेत, ती त्याची क्षेत्रफळं आहेत. ही समान क्षेत्रफळं आहेत. आणि ABCD आणि EF ही अंतरं देखील समान राहतात. नियम दुसरा बघा. पहिला नियम लक्षात आला? ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे आणि सूर्य त्याच्या सेंटरमध्ये, म्हणजे कक्षेच्या एका नाभीवर तिथं आहे, फोकसवर. ठीक आहे. केपलरचा दुसरा नियम काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेष ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे सेम एरिया. आणि ती जी स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे मी मागाशी दाखवली ती ज्या दिसतात बघा, AS, SB किंवा CS, DS, ES, FS, ह्या सरळ रेषा सूर्यापर्यंत जातात, दिसतात. तर या सरळ रेषा ज्या आहेत ते सेम कालावधी, म्हणजे सारख्या टाईममध्ये आणि सारखा एरिया व्यापतात. हा जो त्रिकोण तयार झाला ASB आणि CSD आकृतीत दिसते तुम्हाला. एक त्रिकोण ब्लूमध्ये दिसते बघा, ASB
आणि CSD किंवा अजून एक आहे बघा ESD, यांचा एरिया जो आहे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ह्याचं क्षेत्रफळ हे सारखं आहे, हे तेवढाच क्षेत्रफळ समान क्षेत्रफळ व्यापन करतं. केपलरचा तिसरा नियम काय सांगतो? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन काळाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असते. म्हणजे सूर्याभोवती ग्रहाला परिभ्रमण करण्यासाठी काय टाईम लागतो आपल्याला माहिती आहे. ग्रह सूर्याभोवती एक परिक्रमा करण्यासाठी 1 वर्ष लागतो. तर त्याचा तो जो टाईम आहे तो त्याला आवर्तन काल म्हणतात, किंवा इथं खाली बघा टीनी दर्शवलं, कॅपिटल टी मध्ये दर्शवलं, टी म्हणजे टाईम. तर सूर्यापासूनचे सरासरी अंतर ग्रहाचं म्हणजे ते R, छोट्या लिपीतला R. मग त्याचं एक समीकरण बनतं, ते समानुपाती असतं. टी वर्ग समानुपाती R घन, म्हणजे T² डायरेक्टली प्रपोर्शनल टू R स्क्वेअर नाही, R क्यूब. ठीक आहे. तर R ह्याला आपण जर खाली घेतलं, छेदस्थानी घेतलं, टी वर्ग भागिले R घन, तर ह्या उजव्या बाजूला तुमचा स्थिरांक राहील, के हा स्थिरांक राहील. तर केपलरचे हे जे नियम आहेत हे 3 हे त्यांनी शोधून काढले. हे नियम केवळ नियमितपणे निरीक्षण करून मापन केलेल्या ग्रहांच्या स्थानावरून त्यांनी शोधून काढले. तर ग्रह ह्या नियमांचे पालन का करतात याचे कारण त्यांना माहीत नव्हतं. पालन तर करतात, पण का पालन करतात हे त्यांना माहीत नव्हतं. तर गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत त्यांनी मांडला, परंतु त्याच्यापुढं गणिती भाषेत न्यूटननी ते सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे सर आयझॅक न्यूटनचा कालखंड त्यांनी दिलेला आहे, त्यांची माहिती दिली. 1600 कालखंड आहे, 1642 ते 1727. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी काय काय केले? गतीचे नियम, गतीचे समीकरण, गुरुत्वाकर्षण सिद्धांत. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम मांडलेले, मागाशी मी तुम्हाला सांगितले. परंतु ग्रह या नियमांचे पालन करतो का? करतो. ते का, मग ते भ्रमण करतात का करतात, त्यामागील कारणं काय आहेत ह्याची काही त्यांना कल्पना नव्हती. तर न्यूटनने गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून हे नियम गणिती पद्धतीने सिद्ध केले. तेवढंच नाही तर न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य केलेले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला, त्याला कॅल्क्युलस असे म्हणतात. तसेच गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग त्यांनी केला. भौतिकशास्त्र, न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. रिफ्लेक्टेड टेलिस्कोप त्यांनी शोधून काढला. आता त्यांनी केपलरने जे सांगितलं त्याचे 3 नियम जे आहेत, केपलरचा पहिला, दुसरा, तिसरा, तर ते गणिती भाषेत कसं त्यांनी सिद्ध करून दाखवलं ते मी तुम्हाला आता दाखवतो. सांगितलं ते गणिती स्वरूपात आपण बघू. ह्यासाठी काय आहे की समजा एक वस्तू, त्याची गती एक समान आहे, म्हणजे एक समान आणि वर्तुळकार गती आहे. वर्तुळकार गतीने गतिमान आहे. समजा एक वस्तू एक समान वर्तुळकार गतीने गतिमान आहे, म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे जे सर्क्युलर मोशनमध्ये ते रोटेट करत आहे, एक समान युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. ठीक आहे. आता ती वस्तू जी आहे, वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्याचा जो मास आहे तो m म्हणू आपण. ती वस्तू जी सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करत आहे, म्हणजे इथं बघा, इथं सूर्य आहे आणि या सूर्याभोवती कक्षेमध्ये हा एक ग्रह आहे, हा
सूर्य आहे. तर सूर्याभोवती एखादी वस्तू किंवा ग्रह एक समान वर्तुळाकार गतीने गतिमान आहे. आणि ही जी वस्तू आहे म्हणजे ग्रह आहे त्याचे वस्तुमान आपण एम म्हणू. आणि कक्षेची त्रिज्या कक्षेची त्रिज्या ह्याला आपण काय म्हणू, रेडियस ते छोट्या आर मध्ये. म्हणजे ही कक्षा आहे, ही सूर्याभोवती हा ग्रह फिरत आहे, ही त्याची कक्षा आहे. तर सूर्यापासून या ग्रहाचे हे जे अंतर आहे हे आर आहे. ह्याला म्हणतात कक्षेची त्रिज्या, रेडियस ऑफ द ऑर्बिट. आणि किती स्पीडनी म्हणण्यापेक्षा त्याची व्हेलोसिटी, त्याची चाल जी आहे, चाल म्हणजे व्हेलोसिटी, याला आपण व्ही म्हणू. ठीक आहे. ते गणित स्वरूपात आपण समजून घेतोय की एक वस्तू आहे, ग्रह आहे, एक समान वर्तुळाकार गतीने तो गतिमान आहे, त्याचे वस्तुमान एम मानायचं छोट्या लिपीतलं. कक्षेची त्रिज्या, ही जी कक्षेची त्रिज्या आहे ती आर आहे आणि त्याची चाल जी आहे ती व्ही आहे. आता सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे एक बल आहे, हे आहे अभिकेंद्रिकी बल. हे मी अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स, सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे ते अभिकेंद्रिकी बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, बल. तर त्याची किंमत काय आहे, म्हणजे तो एफ म्हणजे काय, बल, फोर्स. एफ म्हणजे बरोबर एम व्ही वर्ग छेद आर वर्ग. ठीक आहे. ह्याला आपण समीकरण क्रमांक 1 म्हणू. ठीक आहे. आता सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी या ग्रहाला किंवा एखाद्या खगोलीय वस्तूला एक परिक्रमा 1 रेव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी जो टाइम लागणार आहे, जो वेळ लागणार आहे, आपण त्याला टी म्हणू. म्हणजे मोठ्या लिपीतला हा जो टी आहे, टी म्हणजे काय, सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ, टाइम फॉर 1 रेव्होल्यूशन. ठीक आहे. तर हा जो टाइम आहे आणि एक परिक्रमा त्या ग्रहाने पूर्ण केलेली आहे. म्हणजे हा ह्या पोझिशनमध्ये सुरू होईल आणि इथून हा पूर्ण एक परिक्रमा इथपर्यंत आल्यावर हा पूर्ण करेल. तर हा टाइम जो आहे म्हणजे हे दुसरं काही नाही, हे ह्या वर्तुळाचं परिघ आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याचा जो स्पीड आहे, स्पीड म्हणण्यापेक्षा चाल, व्हेलोसिटी किती येईल, तर त्याचा परिघ म्हणजे काय इंग्लिशमध्ये, सरकमफरन्स भागिले तो लागणारा टाइम किंवा काल, टाइम बरोबर सरकमफरन्स. आता परिघचं सूत्र काय आपल्याला माहित असेल, पण 2πr छेद हा टी म्हणजे काल, परिघ म्हणजे 2πr. म्हणून सूत्र काय भेटतं आपल्याला, व्ही बरोबर 2πr छेद टी. याला आपण 2 नंबर, समीकरण नंबर 2 घेऊ. आता हे वरचं जे आहे एफचं सूत्र जे आहे हे दिसतंय का, हे एफचं जे सूत्र आहे हे मी इथं परत लिहून घेणार आहे. एफ बरोबर एम व्ही वर्ग छेद आर वर्ग. एकदम व्यवस्थित शिकून घेऊ आपण. आता इथं हा जो व्ही दिसतो, व्ही, आणि ही व्हीची जी किंमत आलेली, ही आपण अगोदर काढलेली व्हीची, ही व्हीची किंमत इथं टाकायची. व्ही वर्ग दिसतोय, तर या व्हीच्या जागी काय टाकायचं, 2πr छेद टी. तर त्यावेळेस हे सूत्र काय बनल, एफ बरोबर एम व्ही वर्ग आहे ना, म्हणजे कंसामध्ये व्हीची किंमत काय आली वर, 2πr छेद टी चा वर्ग, आणि छेद हा परत टी, हा छेद हा आर वर्ग आहे, तर आर वर्ग आहे. कळलं. तर ह्या कंसामध्ये आपण कशाची किंमत टाकलेली आहे, या व्हीची किंमत टाकलेली आहे. नंतर आपण हे कंस खोलू. हे कंस खोलल्यानंतर एफ बरोबर काय येईल, एम गुणिले
हे बघा ह्याचा वर्ग आहे म्हणजे 2चा वर्ग इथं आला 4 बरोबर. पायचा वर्ग पाय वर्ग आणि आरचा वर्ग आर वर्ग. ठीक आहे. छेद हा टीचा वर्ग टी वर्ग. म्हणजे आपण काय केलंय कंस खोललाय. आता ह्याच्या खाली परत इथं हे बघा हा जो आहे ह्याच्या खाली इथं आर आहे आर वर्ग. तर इथं परत हा आला आर वर्ग. दिसतोय तुम्हाला. मी रेड मध्ये दाखवतो. हे बघा हे छेद आणि हा छेद. ह्या छेदाखाली इथं आर वर्ग आहे आणि हा इथं आर वर्ग आणि ही किंमत आपण व्ही ची टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो आर आहे छेदस्थानी जो आर आहे हा आपण ह्याला वर पाठवू. तर काय होईल एफ बरोबर हे वरचं असंच राहील एम गुणिले 4 पाय वर्ग आर वर्ग छेद टी वर्ग. आता हा आर वर गेल्यानंतर होईल उलटा होईल म्हणजे 1 आर होईल रेसिप्रोकल होईल त्याचा. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर हा आर 1 गेला इथं आर वर्ग आहे म्हणजे इथं आर राहिला. त्यामुळं एफ ची किंमत येईल तुम्हाला एफ बरोबर हा 4 पहिला घेतला 4 एम पाय वर्ग आर वर्ग छेद टी वर्ग. आता ह्या समीकरणाला आपण आर वर्गने गुणायचंय व भागायचंय. आर वर्गने गुणले व भागले म्हणजे मल्टिप्लाय पण करायचं आणि डिवाइड पण करायचं ह्याला. तर काय होईल एफ बरोबर 4 एम पाय वर्ग आर वर्ग छेद टी वर्ग. हा जसंच तसा याला गुणायचं देखील आर वर्गने आणि भागायचं देखील आर वर्गने. इथं बघा इथं काय कॅन्सल होणार नाहीये इथं कारण इथं फक्त हा आर आहे तुमचा आणि याला आपण गुणलंय आर वर्गने आणि भागलंय आपण आर वर्गने. म्हणजे आर गुणिले आर हा आर घन होऊन जाईल. म्हणजे एफ बरोबर बघा काय येईल 4 एम पाय वर्ग आर घन छेद टी वर्ग आर वर्ग. म्हणजे आपण काय कॅन्सल वगैरे काय केलेलं नाहीये जस्ट गुणलंय बघा आर वर्ग गुणिले आर असं कॅन्सल होतंय पण आपण गुण ते कॅन्सल केलेलं नाहीये आपल्याला जे समीकरण शेवटी प्राप्त करायचं त्यासाठी. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो घटक दिसतोय तुम्हाला बघा आर घन छेद टी वर्ग दिसतोय का. ह्याला आपण सेपरेट काढायचं. आर घन छेद टी वर्ग ह्याला आपल्याला सेपरेट काढायचं म्हणून आपण इथं भागलं नाही. म्हणजे इथं भाग जातोय तरी देखील आपण त्याला कट नाही केलं आर कारण इथं आपल्याला हा भाग सेपरेट करायचा आहे आर घन छेद टी वर्ग. ठीक आहे. याला आपण सेपरेट केल्यावर काय होईल एफ बरोबर 4 एम पाय वर्ग गुणिले छेद हा टी वर्ग. म्हणजे हा भाग सेपरेट ठेवू आणि हा सेपरेट काढला आपण भाग आर घन छेद टी वर्ग. दिसला का. हा सेपरेट आपल्याला काढायचा आहे म्हणून आपण इथं त्याला भाग दिलेला नाहीये. तर हा जो भाग आलेला आहे म्हणजे आर घन छेद टी वर्ग हा म्हणजे दुसरं काही नाही 1/k आहे. 1/k म्हणजे के म्हणजे स्थिरांक कॉन्स्टंट. म्हणजे ह्याच्या जागी आपण हा के टाकू शकतो. तर एफ काय बनल एफ बरोबर 4 एम पाय वर्ग छेद टी वर्ग आणि ह्या जागी आपण काय टाकलं 1/k म्हणजे खाली काय जाईल के. असं एक सूत्र मिळेल. आणि ह्यातूनच आपल्याला काय कळतंय आपल्याला हे कळतंय इथं बघा एफ बरोबर 4 एम पाय वर्ग हा भाग हा इथं आहे आणि हा केचा भाग आहे आणि इथं मग हा राहतोय काय आर वर्ग. म्हणजे याचा अर्थ एफ आर वर्गला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे व्यस्तानु आहे. एफ प्रोपोर्शनल इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/r². म्हणजे एफची किंमत जी आहे ती आरशी कशी आहे व्यस्तानु आहे व्यस्तानुपाती म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे हा जो फोर्स आहे हा फोर्स म्हणजे काय आपण सांगितलं तुम्हाला कोणता फोर्स आहे तो सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रकीय बल. हे कसं असणार आहे जी त्रिज्या आहे ते डिस्टन्स जे आहे डिस्टन्स त्याच्या
इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. ह्याचा अर्थ असा होईल की जर आर कमी झाला, हे जे अंतर जे आहे हे ग्रहाचं आणि सूर्यापासूनचं अंतर जर कमी झालं तर ॲक्च्युली होत नाही, कारण आपापल्या कक्षेमध्ये ते व्यवस्थित फिरत असतात सेंट्रिपिटल फोर्सच्या मदतीने. पण आर जर कमी झाला तर याचा अर्थ एफ वाढल, उलट एफ जर वाढला, त्याचा अभिकेंद्रिकी बल सेंट्रिपिटल फोर्स जर वाढला तर आर कमी होऊ शकतो. तर हे न्यूटननी गणिती स्वरूपात दाखवून दिलेलं आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतो ही जी वरील सर्व निरीक्षणे व केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्यांचा वैश्विक गुरुत्वाकर्षणचा सिद्धांत मांडला. आणि त्यामध्ये ते काय सांगतात की विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. म्हणजे कोणतीही वस्तू दुसऱ्या वस्तूला आकर्षित करत असते एक ठराविक बलाने. म्हणजे ग्रह आणि सूर्याच्या बाबतीत जर सांगितलं, सूर्य हा केंद्रस्थानी आहे आणि त्यांच्या भौतिक कक्षेमध्ये ग्रह फिरतात, तर ग्रह देखील सूर्याला काही ठराविक बलाने आकर्षित करतो आणि तसंच सूर्य देखील ग्रहांना ठराविक बलाने आकर्षित करत असतो. हे बल जे आहे ते एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते व त्यामधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ह्याच्या अगोदर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे. योहानस केपलरबद्दल माहिती 1571चा कालखंड आहे. 1571 ते 1630 जर्मन खगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ होते. सन 1600 मध्ये ते प्रागमधील टायगो ब्राहे ह्या प्रसिद्ध खगोलशास्त्राच्या मदतनीस म्हणून म्हणजे असिस्टंट म्हणून काम करत होते. सन 1601 मध्ये टायगो ब्राहा यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर केपलर यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. ब्राहे यांनी जे कार्य केलेले आहे, ग्रहांच्या स्थानांची निरीक्षणे त्यांनी केली आणि ती निरीक्षणेचा वापर करून केपलर यांनी ग्रहाच्या गतीचे नियम शोधून काढले. त्याचे 3 नियम त्यांनी खगोलशास्त्रावर विविध पुस्तके लिहिली. त्यांचे कार्य पुढे न्यूटनने त्यांना गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या शोधात उपयोगी कसे पडले हे गणिती भाषेत समजून सांगितले. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने. आता इथं बघा 2 वस्तू दिलेल्या आहेत. 2 वस्तू आहेत. एकाचं वस्तुमान m1 आहे, ब्लूमध्ये दिसते, ब्लू ऑब्जेक्ट, आणि एक वस्तू ग्रीनमध्ये ज्याचं वस्तुमान m2 आहे. पहिल्या वस्तूचं वस्तुमान m1, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान m2. आता पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूवर F बल प्रयुक्त करते, बाणाने दिसते बघा तुम्हाला, आणि दुसरी वस्तू पहिल्या वस्तूवर देखील बल प्रयुक्त करते. 2 वस्तूमधील गुरुत्वीय बल बघायचं आपल्याला. तर ह्या ज्या 2 वस्तू आहेत त्यामधील गुरुत्वाकर्षण बल F आहे. तर त्याचं सूत्र काय आहे? F बरोबर m1 F प्रपोर्शनल टू m1 m2 छेद d वर्ग. म्हणजे F समानुपाती आहे m1 m2 ला आणि F व्यस्तानुपाती आहे 1 छेद d वर्ग म्हणजे d वर्गला. त्यातून आपल्याला F बरोबर तो स्थिरांक G भेटतोय बघा, कॅपिटल G, मोठ्या लिपीतला G, m1 m2 छेद d वर्ग. 2 वस्तू ज्या आहेत ह्या दोन्ही वस्तूपैकी जर एका वस्तूचे वस्तुमान डबल झालं, म्हणजे त्याचं वेट, त्याचं वस्तुमान जर दुप्पट केलं, तर नियमाप्रमाणे त्याचं गुरुत्वीय बल जे आहे ते देखील डबलच होणार, दुप्पट होणार, कारण ते समानुपाती आहे. तसेच 2 वस्तूमधील अंतर दुप्पट केले, जर अंतर दुप्पट केले म्हणजे तो डिस्टन्स जो d दिसतो तो जर डबल केला तर त्याचा जो F आहे म्हणजे बल जो आहे तो कमी होईल 1/4नी, म्हणजे 1/4 तो कमी होईल, कारण तो व्यस्तानुपाती आहे. जर d कमी झाला तर F वाढणार, जर F कमी झाला तर d वाढणार. असं दोन्ही वस्तू
गोलाकृती असतील तर त्यांच्यामधील बल हे त्यांच्या केंद्रांना जोडणाऱ्या सरळ रेषेत असते व त्यांना केंद्रांना जोडणाऱ्या त्या सरळ रेषेची लांबी ही त्यामधील अंतर म्हणून धरली जाते. जर त्या वस्तू गोल व नियमित आकाराच्या नसतील तर बल त्यांच्या वस्तुमान केंद्र म्हणजे सेंटर ऑफ मास त्यांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेने असते व डी त्यासाठी त्याची लांबी ही गृहीत धरली जाते. ठीक आहे, आज आपण इथंच एंड करू. उरलेला धडा जो आहे तो पुढच्या तासात आपण पूर्ण करू. काळजी घ्या सर्वांनी.